नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मार्केटमध्ये खरबूज आलंय आणि तुम्ही अजून आणलंही नाही। चला तर मग पटकन मार्केटमधून खरबूज घेऊन या, कारण आज आपण खरबुजाची आईस्क्रीम बनवणार आहे। खरबुजामध्ये थोडं वेगळं वाटतं ना? हो, पण हे खरं आहे। आपण आज खरबुजाची आईस्क्रीम खरबुजामध्ये बनवणार आहे। चला तर मग आईस्क्रीम कशी बनवायची ते बघू। सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करून दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि नंतर गॅस मीडियम करून दूध आटू द्यायचं। थोडंसं दूध आटतंय तोपर्यंत एक छान मोठ्या आकाराचं खरबूज घ्यायचं। खरबुजाला अर्धा इंचाचा साधारण एक काप द्यायचा आणि तेवढी स्लाइस बाजूला काढून खरबुजाच्या बिया काढून घ्यायच्या। चाकूने किंवा चमच्याने जर काढल्या तर अलगद मधल्या बिया लगेच बाहेर निघून येतात, कारण त्यामध्ये पाणी असतं। सर्व बिया काढून झाल्या की चमच्याने खरबुजाचा गर सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। खरबुजाचा गर काढताना काळजी घ्यायची, वरचं साल आहे ती तुटली नाही पाहिजे। अलगद मधून गर काढायचा आणि अशी बाउल तयार होते। ही बाउल आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरायची आहे, त्यामुळे तुटली नाही पाहिजे। काढलेल्या गरापैकी अर्धा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दळून घ्यायचा। राहिलेल्या पल्पचे थोडे मोठे तुकडे आहेत ते चाकूने थोडेसे बारीक करायचे, तेही आपल्याला आईस्क्रीम मध्ये वापरायचे आहेत। यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढलेला गर तोही मिक्सरला फिरवून घ्यायचा। हे सर्व बाजूला ठेवायचं। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी इतकं दूध घ्यायचं। यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। छान मिक्स करायचं। हे कस्टर्ड पावडर घातलेलं मी गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये घालून घ्यायचं। 3 मोठे चमचे साखर घालून घ्यायची। यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे, तुमच्याकडे जे असतील ते घालू शकता तुम्ही। पुन्हा थोडं आटू द्यायचं। हे बघा, आटल्यानंतर असं घट्ट बनतं। दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून द्यायचा। दूध आटताना जे साईडला लटकलेलं आहे ते काढत राहायचं। दूध पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। हवं तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्येही ठेवू शकता। साधारण तासाभरानंतर दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता यामध्ये खरबुजाचा जो पल्प ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा। त्यानंतर मिक्सरमध्ये दळलेलं खरबूजही यामध्ये घालून घ्यायचं। नंतर थोड्याशा टुटी फ्रुटी घालायच्या। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बनवताना दूध पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे, फ्रीजमध्ये ठेवा हवं तर थोडा वेळ। आता हे मिश्रण खरबुजाच्या बाउलमध्ये ओतून घ्यायचं। खूपच यम्मी दिसतंय। काठोकाठ बाउल भरायचा। त्यावर वरतून कट केलेली स्लाइस ठेवून घ्यायची आणि पॅक करायचं। आता हे खरबूज एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करायचं आणि 6 ते 7 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। 7 तासानंतर मी फ्रीजमधून खरबूज काढलं। बघा, आईस्क्रीम पूर्णपणे जमलेली आहे। आता एक मोठा चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने खरबुजाच्या स्लाइस कापायच्या। हे बघा, अशा पद्धतीने सर्व स्लाइस कापून घ्यायच्या। खूपच यम्मी दिसतंय, खूपच छान। अशा पद्धतीने एकसारख्या आकारामध्ये स्लाइस कापून घ्यायच्या। अशा प्रकारे यम्मी अशी खरबुजामधली खरबूज फ्लेवर आईस्क्रीम तयार झालेली आहे। सो मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आईस्क्रीम कशी खायची तेही बघू। यासाठी एक स्लाइस अशी मधोमध कट करायची आणि ज्या पद्धतीने आपण खरबूज खातो तशी मस्त खरबुजाची आईस्क्रीम खायची।